राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग, मी सुदेशना धुतमल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. राजधानी दिल्लीत आज रणसंग्राम. विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू. 3 दिवसीय संत साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात. आज नांदेडमध्ये पुन्हा गाडगी ज्वेलर्सचे उद्घाटन रवींद्र टंडन करणार. महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुशील खोडवेकर. रजाकारच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव उद्या नांदेडमध्ये. ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन. आता बातमीपत्र विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्लीत एकूण 70 मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. 12,000हून अधिक मतदारसंघांपैकी 750 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सर्व संवेदनशील मतदान केंद्रावर कडक सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून 70,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तर तब्बल 70,000 सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीच्या सीमावरही विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. दिल्लीत भाजपा, आप आणि काँग्रेस या 3 प्रमुख पक्षांमध्ये लढत आहे. भाजपची मतदार संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर अवलंबून आहे. मात्र भाजपासमोर आम आदमी पक्षाचे कडवे आव्हान उभे आहे. त्यामुळे दिल्लीत मोदीचा करिश्मा कितपत चालणार यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे आहेत. 1,33,00,000 दिल्लीकरांना मतदानाचा अधिकार आहे. एकूण 673 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एका पाठोपाठ एक विजय मिळवत चाललेल्या भाजपाला रोखण्याचे आव्हान आपसमोर आहे. नांदेड येथे 7 ते 9 फेब्रुवारीपर्यंत वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या 4थ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. या साहित्य संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण पाठविले आहे. या साहित्य संमेलनाला नांदेडसह मराठवाडा आणि संपूर्ण राज्यभरातून वारकरी उपस्थिती लावणार आहेत. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या या संत साहित्य संमेलनाला आज सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना निमंत्रण पाठवले आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवसीय हे साहित्य संमेलन एकूण 7 सत्रांमध्ये होणार असून शेवटच्या दिवशी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता समारोप व सत्कार सोहळा होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी नांदेड जिल्ह्यातील विठ्ठल भक्तासहित मराठवाडा आणि राज्यभरातील विठ्ठल भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संतांची जीवनदृष्टी आणि समाजसेवा, त्याचबरोबर संत साहित्यातील संवाद तत्व, विज्ञान विचार, त्याचबरोबर संतांचा सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव, संत साहित्यातील स्त्री दर्शन यावर प्रकाश टाकण्यात येणार असून शीख आणि मराठा अनुबंध या विषयावर डॉक्टर सदानंद मोरे हे आपले विचार मांडणार आहेत. संत विचारांची अनोळखी पर्वणी घेऊन येणारे हे साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे. पुणे येथील प्रख्यात पुन्हा गाडगी ज्वेलर्सच्या नांदेड येथील भव्य दालनाचे आज 11 वाजता ख्यातनाम हिंदी अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते सन्मान स्टेशन रस्ता येथे शुभारंभ होणार आहे. पुन्हा गाडगी ज्वेलर्स ही पेढी स्वर्गवासी दादाजी काका गाडगीळ यांनी पुणे येथे स्थापन केली. सध्या त्यांची 3री पिढी याच व्यवसायात आगेकूच करीत आहेत. कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दागिने बनविण्याचे काम याच पेढीकडे असते. आता या पेढीने पुण्याच्या बाहेर विस्तार केला असून आज नांदेडमध्ये या पेढीच्या भव्य दालनाचे उद्घाटन होत आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन ह्या उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पुन्हा गाडगी ज्वेलर्सचे उद्घाटन होत आहे. तरी नांदेडकरांनी या सुवर्णक्षणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुन्हा गाडगी ज्वेलर्स परिवाराने केले आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध.
सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिवाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. जिवाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98, 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे खासगी सचिव म्हणून बदली झाल्यानंतर आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता असतानाच आज पालघर जिल्ह्यातील सहाय्यक अधिकारी सुशील कुमार खोडवेकर यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणारे सुशील कुमार खोडवेकर यांची नांदेड मनपात आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. खोडवेकर हे 2011 बॅचचे महाराष्ट्र केडरमधील IAS अधिकारी आहेत. नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून जी श्रीकांत यांची बदली झाल्यानंतर प्रभारी आयुक्त म्हणून डॉक्टर निशिकांत देशपांडे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु त्यांची देखील मंत्रालयात बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी अपर आयुक्त राम गगरानी यांच्या नावासह ठाणे सहाय्यक जिल्हाधिकारी सुशील कुमार खोडवेकर यांचे नाव चर्चेत होते. सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या बदल्यांच्या यादीत सुशील कुमार खोडवेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. रझाकर या राज दुर्गे लिखित व दिग्दर्शित मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्राचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव 8 व 9 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये दाखल होत आहेत. करम मूव्हीज निर्मित रझाकार चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात दिसणारा युवकांमधील उत्साह दिनांक 8 व 9 रोजी नांदेड शहरात पाहावयास मिळणार आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेल्या या चित्रपटाची पार्श्वभूमी नांदेड जिल्हा असून या जिल्ह्यातील अनेक हुतात्म्याचा उल्लेख या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाची नाळ नांदेड जिल्ह्याच्या भौतिक क्षेत्राशी जोडली गेली असल्याने आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा केवळ निजामाविरुद्ध नसून तो लढा सर्वसामान्याचा कसा झाला आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निर्माते सतीश पिलंगवाड व लेखक आणि दिग्दर्शक राज दुर्गे यांची जन्मभूमी नांदेड असल्याने या चित्रपटाबाबत नांदेड जिल्ह्यात प्रचंड कुतूहल आहे. रझाकार हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगसाठी व नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकाचे ऋण व्यक्त करण्यासाठी रझाकाराची संपूर्ण स्टार कास्ट सिद्धार्थ जाधव सोबतच नांदेड शहरात दाखल होत आहे. 8 फेब्रुवारी रोजी यशवंत महाविद्यालय सकाळी 10:30 वाजता, दुपारी 2 वाजता हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या समाधी दर्शनासाठी अर्जापूर तालुका बिलोली, तर सायंकाळी 7 वाजता प्रगती महिला मंडळ वसंतनगर येथे शहरातील मान्यवरांच्या समवेत हितगुज साधणार आहेत. ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या रत्ना हॉस्पिटलमध्ये आत्माराम भेंडे यांचे निधन झालं.
वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या 6 दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत आत्माराम भेंडे कार्यरत होते. भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्यासोबत त्यांनी केलेली अनेक दर्जेदार विनोदी नाटक गाजली. आत्माराम भेंडे यांना आतापर्यंत नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, नाट्यदर्पण शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण चिंतामणराव कोल्हटकर, नाट्यसम्राट नानासाहेब फाटक तसेच 2006-2007 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आज असणारी काही वाढदिवस: प्रमोद कोरे, नानक साई, उत्तेज काबरा, राजकुमार भालके, विनीत कुमार, रविराज शिंदे, दयानंद बालशंकर, पंढरीनाथ बोकारे या सर्वांना नमस्कार. लेवतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. राजधानी दिल्लीत आज रणसंग्राम, विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू. 3 दिवसीय संत साहित्य संमेलनास आजपासून सुरुवात. आज नांदेडमध्ये पुन्हा गाडगी ज्वेलर्सचे उद्घाटन रवीनाथ टंडन करणार. महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सुशील खोडवेकर. रजाकारच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव उद्या नांदेडमध्ये. ज्येष्ठ नाट्यकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.